त्या आई वडिलावरती प्रेम करतो म्हणून असा भक्त हा ज्यावेळी पंढरपूरला देवाला भेटण्याकरता जातो ना त्यावेळी असं वाटत असतं कधी एकदाच माझे आई वडील मला डोळ्यांनी दिसतात आणि कधी एकदा माझ्या आई वडिलांना डोळे भरून पाहतो. म्हणून तुकोबाराय सांगतात की अरे त्यांना बघितल्यानंतर त्यांच्या चरणाचं दर्शन झाल्यानंतर आता मात्र देवाला विसरणं अशक्य महाराज. का त्यांच्या चरणाचं दर्शन झालं आणि आता काय सांगावं, हे चरण इतके सुंदर आहेत. एकदा का हे मन त्या चरणाशी लीन झालं की आता हे मन कुठेही धावा करत नाहीये. हे मन स्थिर झालं का, कारण आता देवाशिवाय आम्हाला कोणीही दिसत नाही. या मनाची अवस्था कशी आहे महाराज, आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन, धावे मन, आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन. सुंदर असं त्यांचं दर्शन झालं. अहो ज्यावेळी चरणाचं दर्शन झालं ना आता तर आम्हाला देव विस्मरण होणं हा प्रकारच राहिला नाही. फक्त डोळे झाकावेत आणि भगवंत समोर उभं राहावा एवढी सुंदर अवस्था एका साधकाची आणि एका भक्ताची होते महाराज. असा भाव आपल्या अंतःकरणाचा असावा असं मी सांगत नाही, साधू संत सांगतात. म्हणून रात्रंदिवस आम्ही देवाच्या भजनामध्ये तल्लीन व्हावं ना त्यावेळी आमच्या मनाची अवस्था इतकी सुंदर होते. त्यावेळी तुकोबाराय सांगतात की आमचा भाव निघून गेला, आमचा शील निघून गेला. आळस आणि मायमापो या देवाबद्दल किंवा परमार्थाबद्दल असलेली ही निशंक अवस्था ही महाराज दूर होत असते. नाही, देव हा आता आमचा काही असेल तो सर्वे सर्व हे एका साधकाची अवस्था होते. आणि त्याच्यानंतर ज्या आनंदाची प्राप्ती झाली त्या आनंदाचं अजून काय वर्णन करावं महाराज. का, कारण परमार्थामध्ये नामस्मरणानं आलेला आनंद, नामस्मरणानं आलेलं समाधान याची तुलना या जगभरामध्ये कशाशीही करता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अवघा झाला श्री आनंद. आनंद का झाला, कारण तुमचे चरण देखलिया. तुमचे चरण पाहिल्यानंतर हे मन कसं होतं, आता कुठे